Hello student, practice problem 6 on dissolution of partnership firm. Sangeeta, Anita and Smita were in partnership sharing profit and losses in the ratio of 2:2:1. Their balance sheet as on 31st March 2019 was as under. Capital account, liability side, capital account, Sangeeta 60,000, Anita 40,000, Smita 30,000. Sangeeta's loan account 1,20,000, sundry creditors 1,20,000, bills payable 20,000. Other side, land 2,10,000, plant 20,000, goodwill 15,000, debtors 1,25,000, loan and advance 15,000, bank 5,000, tally 3,90,000. They decide to dissolve the firm as follows. First, asset realized as land recovered rupees 1,80,000, goodwill for 75,000, loans and advance realized 12,000, 10% of the debtors provide bad. Next, Sangeeta took plant at book value. Next, creditors and bills payable paid at 5% discount. Next, Sandhya's loan was discharged along with rupees 6,000 as interest. Next, there was a contingent liability in respect of bill of rupees 1 lakh which was under discount. Out of them, a holder of one bill of rupees 20,000 become insolvent. Show realization account, partners capital account and bank account. आता या प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलंय चेक करा. संगीता, अनिता अँड स्मिता असे 3 पार्टनर्स आहेत. त्यांचा रेशो 2:2:1 असा आहे. त्यानंतर त्या ठिकाणी जी बॅलन्स शीट आहे त्या बॅलन्स शीट मध्ये काही असेट्स दिलेले आहेत, लायबिलिटीज दिलेली आहे आणि ज्यामध्ये संगीता लोन अकाउंट हे देखील एक दिलेलं आहे. त्यानंतर ॲडजस्टमेंट जे आहे ज्यामध्ये असेट्स रिअलाइज करायला सांगितले. असेट रिअलाइज होत असताना लँड 1,80,000, गुडविल 75,000, लोन अँड ॲडव्हान्स 12,000 आणि डेप्टर्ससाठी सांगितलंय 10% ॲज अ बॅड. म्हणजे 10% जर बॅड होत असेल तर 10% तुम्हाला तिथून डिडक्ट करून घ्यायला लागणार आणि बाकी जी काही रिमेनिंग अमाऊंट असेल ती रिअलाइज करायला लागेल. त्यानंतर संगीता टू प्लॅन्ट ॲट बुक व्हॅल्यू. संगीताने प्लॅन्ट टू कव्हर करायचं ठरवलंय ॲट बुक व्हॅल्यू म्हणजे जेवढी बुक व्हॅल्यू आहे तेवढ्या 20,000ला. मग संगीता अकाउंटमध्ये त्याचं पोस्टिंग दिसणार आहे. संगीता अकाउंटला टू रिअलायझेशन अकाउंट. सेकंड इफेक्ट रिअलायझेशनला बाय संगीता कॅपिटल अकाउंट असा त्याचा इफेक्ट दिसणार. त्यानंतर क्रेडिटर्स अँड बिल्स पेबल पेड ॲट 5% डिस्काउंट. क्रेडिटर्स अँड बिल्स पेबल पेड करायला सांगितलंय 5% डिस्काउंटने. पेड करणार म्हणजेच काय तर त्या ठिकाणी टू बँक अकाउंट असं दिसणार आहे आणि एंट्री रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट 5% डिस्काउंट डिडक्ट करायला लागेल. त्यानंतर संध्या हे रॉंगली त्या ठिकाणी झालेलं आहे. ॲक्च्युली संगीताच लोन अकाउंट असं त्या ठिकाणी असायला हवं. सो विद्यार्थ्यांनी त्याची दक्षता घ्यायची. संगीता लोन वॉज डिस्चार्ज अलॉंग विथ रुपीज 6,000 ॲज इंटरेस्ट. जे काय डिस्चार्ज केले त्यावेळेला म्हणजे पेड केले त्यावेळेला लोन सोबत 10% त्याचं 6,000 हे इंटरेस्ट देखील त्या ठिकाणी पेड केलेलं आहे. म्हणजे 20,000 प्लस 6,000 अशी तुम्हाला त्याची अमाऊंट दिसणार पेडअपला. There was a contingent liability in respect of bills of rupees 1 lakh which was under discount. त्या ठिकाणी जी काही contingent liability होती त्या ठिकाणी बॅलन्स शीटला तुम्हाला ती दाखवली नाही, त्या अगोदरची ती असेल. म्हणजे जी काही 1 lakh आहे which was under discount. Out of them, a holder of one bill of rupees 20,000 become insolvent. म्हणजे या ठिकाणी आता तुम्हाला जी काही contingent liability आहे, जी contingent liability 1 lakh एवढी होती, त्याला डिस्काउंट देऊन, डिस्काउंट का दिलंय कारण तो
बिकम इन्सॉल्वंट झाल्यामुळे डिस्काउंट दिले आणि त्यामुळे त्या ठिकाणी आता तुमची कॉन्टिंजंट लायबिलिटी ही फक्त 20,000 एवढीच त्या ठिकाणी दिसणार आहे, जी पेडअप केली जाते. म्हणजेच त्याची देखील एंट्री आपण करणार, जशी रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट अशी त्याची एंट्री दिसणार 20,000 ची. पोस्टिंग करायला घेऊया. फर्स्ट बॅलन्स शीट जी आहे ही ट्रान्सफरिंग करून घेऊ. या ठिकाणी फर्स्ट सन्ड्री असेट ट्रान्सफर करणार रिअलायझेशनला, म्हणजेच दिसणार आहे लँड, प्लांट, गुडविल, डेप्टर्स, लोन्स अँड ॲडव्हान्स. रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू सन्ड्री असेट्स आणि त्यामध्ये हे दिसणार आहे. फर्स्ट लोन 2,10,000, सॉरी प्लांट, लँड, प्लांट, गुडविल, लँड 2,10,000, इनरला प्लांट 20,000, गुडविल 15,000, debtors 1,25,000, and loan and advance 15,000. सम घेऊया आउटरला 3,85,000. त्यानंतर सेकंड म्हणजे सन्ड्री लायबिलिटीज ट्रान्सफर करणार. सन्ड्री लायबिलिटी ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट इथे दिसणार बाय सन्ड्री लायबिलिटीज. सन्ड्री लायबिलिटीज काय काय आहे? क्रेडिटर्स 1,20,000, स्टुडंटने टेक्स्टबुक पुढे ठेवायचं आहे आणि चेक करायचं आहे. बिल्स पेबल 20,000, सम 1,40,000. त्यानंतर काय येते बघा, बँकचा बॅलन्स घेऊया आपण 5,000 टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 5,000. त्यानंतर कॅपिटलचा बॅलन्स घेऊया. कॅपिटल बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन संगीता 60,000, अनिता 40,000 and स्मिता 30,000. आता या ठिकाणी काय राहिलंय चेक करा आपल्या बॅलन्स शीट मध्ये. संगीता लोन अकाउंट एक फक्त राहिलंय. आता या ठिकाणी आपण संगीता लोन अकाउंट जे आहे हे आपण सेपरेटली बनवू शकतो, पण त्यासाठी तुमच्यासाठी 12 स्टुडंटला टाइम इम्पॉर्टंट आहे आणि म्हणून संगीता लोनचं डायरेक्टली पोस्टिंग तुम्ही करून घेतला तरी पण चालू शकते. ते आपल्याला पेड करायचं आहे. पेड करायचं आहे म्हटल्यावर डायरेक्टली बँक अकाउंटमध्ये तुम्ही त्याचं पोस्टिंग दाखवा आणि पेड करा. म्हणजे संगीता लोन अकाउंट पूर्ण बनवणं त्यानंतर ते क्लोज करणं याच्यासाठी तुमचा वेळ जो आहे हा वाचेल. बाय संगीता लोन, संगीताज लोन, संगीताज लोन अकाउंट मध्ये इथे फक्त तुम्ही इनरला लिहून घ्या 1,20,000, कारण त्याच्यावर ऍडजस्टमेंट सांगितली ते तुम्हाला मी नंतर सांगते ज्या वेळेला ऍडजस्टमेंट येईल तेव्हा. आता या ठिकाणी बघा बॅलन्स शीट आपली क्लिअर झालेली आहे.
त्यानंतर आपण ऍडजस्टमेंट करणार. ऍडजस्टमेंट फर्स्ट, असेट्स रिअलाइज झालेले आहेत. आता ज्या ज्या असेट रिअलाइज झालेल्या आहेत त्याचे आपण पोस्टिंग करणार. असेट रिअलाइजची एंट्री करतोय. बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट, म्हणजे ते दिसणार बाय बँक. काय काय रिअलाइज झालंय बघा. लँड, लँड आहे 1,80,000 इनरला. ऍडजस्टमेंट ज्याचे आपण सम घेणार आउटरला. त्यानंतर गुडविल 75,000. त्यानंतर लोन अँड ऍडव्हान्स 12,000. त्यानंतर डेप्टर्स 1,12,500. आता डेप्टर्स साठी काय सांगितलं, ऍडजस्टमेंट पुन्हा हवी असेल तर चेक करा. डेप्टर्स जे आहे 1,25,000, ज्यामध्ये 10% काय झाले, बॅड डेप्ट आहे. मग 10% डिडक्ट करणार आणि जी अमाऊंट असेल ती घेणार, ती म्हणजेच 1,12,500. कॅल्क्युलेट करून बघा तुम्ही तुमच्यासाठी. सम घेणार आउटरला 3,79,500. याचा सेकंड इफेक्ट बँक मध्ये टू रिअलायझेशन अकाउंट. $3,79,500. त्यानंतर नेक्स्ट ऍडजस्टमेंट, संगीता टूक प्लांट ऍट बुक व्हॅल्यू. संगीताने प्लांट टेक ओव्हर केलेला आहे. संगीता अकाउंट मध्ये दिसणार. प्लांट आहे किती बघा, 20,000. संगीता अकाउंट मध्ये टू रिअलायझेशन अकाउंट. $20,000. एखाद्या पार्टनरने असेट टेक ओव्हर केलेली असेल तर पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिट साईडला त्याचे इफेक्ट दिसणार. आणि जर लायबिलिटीज पेड ऑफ केलेल्या असतील तर पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला त्याचा इफेक्ट दिसणार आहे. याचा आपण सेकंड इफेक्ट करूया. एंट्री काय केली आहे, संगीताज कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. रिअलायझेशनला लिहिणार बाय संगीताज कॅपिटल अकाउंट. बाय $20,000. त्यानंतर क्रेडिटर्स अँड बिल्स पेबल पेड ॲट 5% डिस्काउंट. क्रेडिटर्स अँड बिल्स पेबल पेड करायला सांगितले, दॅट 5% डिस्काउंटने पेड करायला सांगितले. एंट्री रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. Realization account debit to bank account. Creditors less 5%. Creditors less 5%. 1,14,000. And bills payable less 5%. 19,000. So 1,33,000. Okay. Second effect, by bank मध्ये असणार by realization account. $1,33,000. त्यानंतर नेक्स्ट, संगीता's loan was discharged along with ₹6,000 as interest. संगीताचं लोन डिस्चार्ज करायला सांगितलंय. along with its interest ₹6,000
म्हणजेच पेड करत असताना आपले दिसणार अमाऊंट किती 1,20,000 प्लस 6,000. तुम्हाला या ठिकाणी मी सांगितलेले ऍडजस्टमेंट दाखवते ती ही आहे 1,20,000 प्लस 6,000 1,26,000. किती अमाऊंट आपण संगीता लोनची पेड केली 1,26,000. आता जी 6,000 इंटरेस्ट आहे त्याचा इफेक्ट होणार आपला संगीता लोन रिअलायझेशन मध्ये दिसणार 2 इंटरेस्ट ऑन संगीता's लोन. $6,000. Next, there is a contingent liability. Contingent liability चा आपण इफेक्ट बघितलाय. contingent liability आहे किती 1 lakh आणि या ठिकाणी जो पार्टनर आहे हा काय झालाय जो त्या ठिकाणी बिलचा होल्डर आहे तो इनसॉल्वंट झालाय त्यामुळे 20,000 एवढीच अमाऊंट ही त्या ठिकाणी काय होते पेड होते म्हणून इंटरेस्ट ना रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट टू बँक अकाउंट 20,000 हवं असेल तर ब्रॅकेटमध्ये कॉन्टिंजंट लायबिलिटी म्हणून लिहून घेऊ शकता. सेकंड इफेक्ट बाय रिअलायझेशन अकाउंट $20,000. नेक्स्ट या ठिकाणी आपले ऍडजस्टमेंट संपल्या. आता आपल्याला काय करायला लागेल क्लोज करायचे आहे. सगळ्यात पहिल्यांदा रिअलायझेशन अकाउंट आपण क्लोज करणार. रिअलायझेशन डेबिट साइड 3,85,000 प्लस 1,33,000 प्लस 6,000 प्लस 20,000 5,44,000 5,44,000 मायनस क्रेडिट साइड करूया जी लहान दिसते मायनस 1,40,000 मायनस 3,79,500 मायनस 20,000 4,500 4,500 एवढा काय आलाय आपला डिफरन्स दिसतोय म्हणजे त्या ठिकाणी ट्रान्सफर करणार पार्टनर्स कॅपिटलला बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट लॉस आपण डिस्ट्रीब्यूट करणार 3 पार्टनर आहे संगीता त्यानंतर अनिता अँड स्मिता $4,500 आणि रेशो आहे त्याचा 2:2:1 4,500 upon 5 into 2 into 2 and into 1 1,800 संगीता अनिता 1,800 and स्मिता 900 पार्टनर्स कॅपिटलला घेऊया टू रिअलायझेशन लॉस $1,800 $1,800 and 900 ओके. आता या ठिकाणी आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करूया 60,000 40,000 30,000 सेम 60,000 40,000 and 30,000. फर्स्ट आपण क्लोज करूया संगीता कॅपिटल अकाउंट 60,000 minus 20,000 minus 1,800 38,200. नेक्स्ट 40,000 अनिताचं 40,000 minus 1,800 38,200 and स्मिता 30,000 minus 900 29,100 काय करणार नाव येणार फायनल पेमेंट ड्यू म्हणजेच बँक अकाउंट. आता बँक अकाउंटला ट्रान्सफर करणार बाय
संगीता कॅपिटल, अनिता कॅपिटल अँड स्मिता कॅपिटल. संगीता कॅपिटल अकाउंट, अनिता कॅपिटल अकाउंट, स्मिता कॅपिटल अकाउंट. संगीता कॅपिटल अकाउंट 38,200, Anita capital account 38,200 and Smita capital account 29,100. आता आपण क्लोज करूया बँक अकाउंट. 5,000 plus 3,700, 5,000 plus 3,79,500, 3,84,500. Other side 1,26,000 plus 1,33,000 plus 20,000 plus 38,200 plus 38,200 plus 29,100, 3,84,500. ओके. प्रॉब्लेम या ठिकाणी आपला टॅली झालाय. विद्यार्थ्यांनी प्रॉब्लेम नीट समजून घ्यायचा आहे आणि रिसॉल्व करायचा आहे. थँक्यू.